संत गजानन महाराज चरित्र भाग 6. समर्थाला भक्त लोक आपापल्या परीने पंचपक्वान्नांचा नैवेद्य आणीत, तर कोणी बरोबरीच्या लोकांसह त्यांना घरी घेऊन जात। नित्य नवे पदार्थ व नव्हाळीची वस्तू महाराजांच्या बरोबर सर्वांनाच मिळत असे। त्याचे रूपांतर करून सर्व त्या ऐत खाऊ लोकांनी त्या खाण्याला महाराजांचा कृपाप्रसाद हे नाव ठेवले। असा कृपाप्रसाद नित्य मिळत असे आणि अनेक रिकामी लोक जमत पण आपले आप्त गोद आणून प्रसादाचा लाभ कारण नसता त्यांना देत असत, हे विशेष। एकदाची गंमत, श्रावण मास लागून 3 आठवडे लोटले होते। बंकटाच्या घरी मक्याची कणसं पडली होती। जमलेल्या भक्तगणात नित्याचे हक्कदार होतेच, त्यांना मका खाण्याची इच्छा झाली। पण आता ती वासना तृप्त करून घ्यायची कशी? तर मोठ्या युक्तीने त्यांनी सर्वांसमोर बंकटाला प्रश्न टाकला, काय बंकट, महाराजांना मका नाही का खाऊ घालणार? महाराजांनी नेमकेच त्या टौळ भैरवाकडे पाहिले आणि हसत मान डोलत होकार दिला। प्रत्येकाला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी बंकटाच्या शेतावर जाण्याचे ठरले। महाराजांना एक कणीस पुरे होते, मग हा एवढा आटापिटा करायचे ते का? तर महाराजांना काही धडा बंकटाला प्रत्यक्ष द्यावायचा होता म्हणून। ते आनंदाने सर्वांबरोबर मळ्यात चालू लागले। जिकडे पाहाल तिकडे मळा कणसाने फुलून गेला होता। हजारोंनी कोळ्या दाण्यांनी भरलेल्या कणसांना भाजावयास सुरुवात झाली। भक्तगणांनी आपले इष्टमित्र नात्या गोत्यातील आप्तेष्टांना न चुकता 7 कणसे वाटायला सुरुवात केली। महाराजांकडे लक्ष होते कोणाचे, किंतु नेमकेच बंकटाचे ते ध्यानात आले। कोवळेच एक कणीस बंकटाने भाजून संताला खाऊ घातले। खाता खाता महाराजांनी थोडी वर नजर टाकली। बंकटानेही वर पाहिले तो काय, मोठा गांधील माशांचा थवा चाल करीत असलेला दिसला। आंब्याखाली 1, 2 की 4, 15 भट्ट्या पेटल्या व त्याच्या धुराने व गरमीने माशा संतापल्या, पण त्या ठिकाणच्या ठिकाणीच घोंगावत होत्या। समर्थाने वर पाहता जणू काही ती आज्ञा समजून त्या माशा उडत उडत समर्थांच्या चरणापासून सर्व अंगावर बसू लागल्या। बंकट भिवून दूर झाला, मात्र त्याला थोडीही दखल दिली नाही। हे बाकीच्या भक्तांनी पाहताच कित्येकांचे वस्त्र पिवळे झाले, कासोटे सुटले आणि हातात कणसे घट्ट पकडून जो पळाले तो 2 फरलांगावर जाऊन उभे राहिले। कणसावर ताव मारण्याचे काम त्यांचे कर्तव्य समजून ते मात्र करीत होते, कारण तो महाराजांचा कृपाप्रसाद टाकायचा का? छे! बंकट गोंधळला, काय झाले त्याच्या ध्यानात आले नाही। क्षणभर तो चकित झाला। त्या माशांच्या घोंगावण्याच्या आवाजाने तो भानावर आला, पण करणार काय? महाराज हसत होते। त्यांना बंकटाची स्थिती कशी झाली असेल याची जाणीव होती, पण ते त्याच्यावर रागावल्यासारखे पाहू लागले। माशा संताच्या अंगावर खेळू लागल्या। कळवळून रडला तो फक्त बंकटच आणि भीती सोडून समर्थांजवळ तो येऊ लागला। हा प्रकार पाहून बंकटाला थांबवायला सांगितले आणि माशांना जावयास संतांनी आज्ञा केली। क्षणातच माशा मोहळावर जाऊन बसल्या। संतांचे अंग सुजून गेलेले लाल दिसले। काट्यांचा रोमा चिरल्याचा भासच बंकटाला निर्माण झाला। तो भासच होता, कारण सर्व स्वरूपात संत स्वरूपाचे रूप तेथे होते, मग संताला त्रास कसा होणार? पण ते सर्व बंकटाला प्रत्यक्ष दाखवावयास प्रकार घडविला होता। अंगचे काटे काढावे ह्या उद्देशाने सोनारास आणावयास बंकट निघाला। संतांनी त्याला न बोलता प्राणायामाने अंगातील सर्व काटे बाहेर काढले। हा कुंभक विद्येचा प्रकार संतांनी प्रत्यक्षात करून दाखविला आणि त्यामुळे सर्वांना कुतूहल वाटले। आता संतांच्या अंगाला सर्वांनी खातच तेल तूप चोळले। पाहता पाहता अंग जसेच्या तसे झाले, मोहल नाहीसे झाले आणि धडा बंकटाला मिळाला। खाताना सर्व जमले, पण संकटाच्या वेळी कोणीच कामी पडले नाही, हा अनुभव बंकटाला संताने दिला। आणि तेव्हापासून बंकटाने समर्थांच्या आज्ञेविरुद्ध काही केले नाही। ते सांगतील तेच करायचं, नाहीतर जणू काय कोणाशी आपले संबंध नाही असेच दाखवू लागला।
आणि ह्या वागण्यापोटी पोटपूजा भक्तांची मात्र आता दैन्य होऊ लागली. बाहेर गावाहून आले, त्यांना 2 वेळ भोजन मिळे, नंतर तो गेला तर ठीक नाही, तर त्याच्या खर्चाचे त्याला राहावे लागे. मग काय नेमकेच बोटावर मोजण्या इतके भक्त दिसू लागले. अशा तऱ्हेने बंकटाचा होणारा कोण मारा संताने दूर केला व स्वतःचा उदो उदो करण्यासाठी येणाऱ्याचा भरणा कमी झाला. तरी पण एकदा लावलेली सवय जाते थोडीच. दिवसभर लोभी लालची लोकांची गर्दी व्हायची व बंकटालाही त्रास होई. संतालाही नकोसे होऊ लागले. जो तो व्यथेच्या शिवाय दुसरे काही सांगत नसत. स्वार्थापलीकडे इतर विचार त्यांच्या मनात चुकून येत नसे आणि त्यांना वाटेला लावून परतवून लावता लावता संत एक दिवस खूप त्रासल्यासारखे दिसू लागले. म्हणून बंकटाला इतर कोणालाही न कळवता ते जे निघून गेले तो 1 महिनाभर कोठेच दिसले नाही. संत नाहीसे झाले. कुठे गेले असावे ह्याबाबत कुणाचाच काही तर्क चालेना. शोध करून करून थकले व निराश झालेल्या बंकट त्यांच्या